फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापनच झालेली नाहीये। महिला डॉक्टरच्या भावाची TV9 मराठीला ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। तर स्थापन समिती केवळ देखरेखीसाठी असल्याचं महिला डॉक्टरच्या भावाचं म्हणणं आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जबाब नोंदवणार नाही। महिला डॉक्टरच्या भावाची ही भूमिका आहे। स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा अशी मागणी भावानं केली आहे। तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब जो आहे तो नोंदवणार आहात का? जसे आदेश दिले होते त्यानुसार आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्यामुळे जेव्हा आमच्या मागण्या पूर्ण होतील त्यासमोरच आम्ही जबाब नोंदवू अशी आमची मागणी आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटी म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, ती मान्य आहे का? ती मुळात एसआयटी नाहीच आहे। ती फक्त त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ही फक्त या तपासावरील देखरेखीसाठी केलेली आहे। ती मुळात एसआयटी नाहीच आहे। त्यामुळे आमची मुख्य मागणी तीच आहे की एका उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक समिती असावी, ती या चौकशीचा पूर्ण तपास करेल आणि त्याच्यातून जे काही सर्व आरोपी आहेत त्यांना दोषी साबित करून कठोरात कठोर कारवाई। आमच्या मुख्य मागण्या त्याच आहेत की आम्हाला इथल्या पोलिसांवर आणि जे काही संशयास्पद घडतंय त्यावर आमचा विश्वास नाहीये। त्यामुळे आम्हाला स्वतंत्र तपास यंत्रणा हवी आहे, जे मी सांगितलं की उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली। आणि आम्हाला फक्त एकच मागणी आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी। तुम्हाला पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय, अडवण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं का? मला असं वाटतंय की अजूनही या देशात संविधानिक सरकार आहे। सो संविधानानुसार ते मला तो माझा अधिकार बजावू देतील आणि मी काय त्यांच्याशी फक्त चर्चा करायला आले। आम्ही काय काठ्या कुऱ्हाड्या घेऊन भांडायला आलोय का आम्ही काय पोलीस स्टेशनमध्ये त्या ठाण्या मुंबईला असे लोक शूट करतात तसं शूट करायला आलोय? आम्ही आपली बोलायला आलोय। आता बोलायचंच नसेल त्यांना तर त्याच्यावर मग मी काय सांगू शकते? प्रदीप कापसे, TV9 मराठी, फलटण।